welcomes you at Ghare Science Academy, Vidyanagar, Karad. Interactive audio-visual lecture series of physics, chemistry, maths and biology subject for 11th and 12th science students. If you like our lecture series, then please like and subscribe our YouTube channel. Thank you. Welcome in classroom. Today we are going to study about crystal structure. The three-dimensional arrangement of particles in crystal structure can be well described by using lattice and the basis. So here first we describe about the lattice and basis. The geometrical arrangement of points in a three-dimensional periodic array is called crystal lattice. It is also called space lattice of crystal. When constituent particles are attached to lattice points, then it forms the basis. Now, crystal structure is formed when constituent particles attached to each of the lattice point and crystal form is observed as in the diagram. आता हीच माहिती आपण अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ लॅटिस, बेसिस आणि क्रिस्टल विषयी. त्यापैकी सर्वप्रथम आपण लॅटिस विषयी माहिती घेऊ. आपल्याला घराचे आरसीसी डिझाइन माहित आहेतच, ज्यावरून काय लक्षात येतं तर त्यामध्ये घराचे स्ट्रक्चर की घराची खिडकी कुठे आहे, दरवाजा कुठे आहे किंवा भिंती कुठे आहेत, अशा अनेक बाबी यावरून लक्षात येतात. आणि हे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजे घराचे इमॅजिनेशन असते. आणि ज्यावेळी घर पूर्णपणे बांधून होईल तेव्हा जे स्ट्रक्चर मिळणार आहे ते झाले घराचे 3D स्ट्रक्चर. ज्याप्रमाणे घराचे डिझाईन हे घराचे इमॅजिनेशन असते, तसं सॉलिड क्रिस्टलमध्ये लॅटिस हे त्याचे इमॅजिनेशन असते, जे पॉइंटच्या पिरियडिक जॉमेट्रिकल अरेंजमेंटने तयार होते. आणि यामध्ये जे पॉइंट्स असतात त्या पॉइंट्सना म्हणतात लॅटिस पॉइंट्स. सॉलिड क्रिस्टलमध्ये रिपीटेशन कशा पद्धतीने होणार आहेत हे या क्रिस्टल लॅटिसवरून लक्षात येतं. थोडक्यात सांगायचं तर लॅटिस हे 3 डायमेन्शनल इमॅजिनरी स्ट्रक्चर असतं आणि जे क्रिस्टलसाठी डिझाईनप्रमाणे काम करतं. आणि त्या डिझाईनवरूनच क्रिस्टलमधील कन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे ॲटम, मोलेक्यूल किंवा आयन याची अरेंजमेंट कशी असेल हे ठरवलं जातं. आता आपण बेसिस विषयी माहिती घेऊ. बेसिसलाच मोटिफ असंही म्हणतात. जेव्हा ॲटम्स, मोलेक्युल्स किंवा आयन्स हे लॅटिस पॉइंटवरती अरेंज केले जातात आणि क्रिस्टल तयार करतात त्याला बेसिस म्हणतात. म्हणजे बेसिस हा सिंगल ॲटम असू शकतो किंवा ग्रुप ऑफ ॲटम असू शकतो. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड क्रिस्टल, तर ज्यामध्ये Na+ आणि Cl- आयन्स हे बेसिस आहेत आणि ते लॅटिस पॉइंटवरती अरेंज केले की सोडियम क्लोराईडचा याप्रमाणे क्रिस्टल तयार करतात. आता आपण क्रिस्टल कसा तयार होतो ते बघूया. जेव्हा बेसिस लॅटिसच्या लॅटिस पॉइंटवरती अरेंज केले जातात तेव्हा क्रिस्टल तयार होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर लॅटिस आणि बेसिस हे दोघे मिळून क्रिस्टल तयार करतात. आणि म्हणून इक्वेशनमध्ये सांगायचं म्हटलं तर असं म्हणू शकतो आपण लॅटिस प्लस बेसिस इज इक्वल टू क्रिस्टल. नाउ वी गोइंग टू स्टडी the next point in crystal structure, that is unit cell. The space lattice in crystal is in the 3-dimensional basic pattern and this basic pattern is repeated into the crystal structure and that basic pattern is unit cell. Therefore, unit cell is defined as the smallest repeating structural unit in the crystal. क्रिस्टलाइन सॉलिडची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी म्हणजे काय तर रेग्युलर अँड रिपीटिंग अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल. याआधी आपण लॅटिसविषयी माहिती घेतलीच आहे. या क्रिस्टल लॅटिसमधील प्रत्येक पॉईंट म्हणजेच लॅटिस पॉईंट किंवा लॅटिस साईट. एक लॅटिस पॉईंट म्हणजे एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल, मग तो ॲटम असेल, आयन असेल किंवा मोलेक्यूल असेल.
हे लॅटिस पॉईंट स्ट्रेट लाईननी जॉईन केले की क्रिस्टल लॅटिसची जॉमेट्री तयार होते. या जॉमेट्रीमध्ये जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर असं लक्षात येईल की लॅटिस पॉईंटचा एक ग्रुप सतत ऑल डायरेक्शननी रिपीट होतोय आणि एंटायर क्रिस्टल तयार करतो. आणि हा रिपीट होणारा स्मॉलर ग्रुप म्हणजेच युनिट सेल. म्हणून युनिट सेलची डेफिनेशन अशी सांगता येईल, युनिट सेल is the smallest repeating structural unit of crystalline solid. हा युनिट सेल ऑल डायरेक्शननी एक्सटेंड झाला की त्याचा क्रिस्टल तयार होतो. युनिट सेल रिप्रेझेंट करताना 6 पॅरामीटर यूज केले जातात. त्यापैकी 3 म्हणजे 3 एजेस A, B and C ज्या X, Y आणि Z डायरेक्शनला असतात. या एजेस जॉईन होऊन सर्टन अँगल्स तयार होतात, जे अँगल्स अल्फा, बीटा आणि गॅमाने इंडिकेट केले जातात. अँगल बिटवीन एजेस B and C इज अल्फा, अँगल बिटवीन एजेस A and C इज बीटा अँड अँगल बिटवीन A and B इज गॅमा. Therefore, unit cell is characterized by 6 parameters in which 3 are edge lengths A, B and C and 3 are bond angles alpha, beta and gamma. Types of unit cell. On the basis of position of constituent particles in unit cell, they are broadly classified into 2 types, that are simple or primitive unit cell and second type is the centered unit cells. Here first we discuss about the simple or primitive unit cell. In simple unit cell, there are constituent particles only at corners of the unit cell and it is denoted by P. Second type is the centered unit cells. In centered unit cell, constituent particles are not only at the corner but some additional particles at the some other position than that of the corners in unit cell, and they are further classified into 3 types, that are body centered unit cell, face centered unit cell and base centered or end centered unit cell. First type is the body centered unit cell, in which there are 8 particles at the 8 corner of the unit cell and 1 particle is at the center of unit cell and it is denoted by the letter I. Second type is the face centered unit cell. In face centered unit cell, there are constituent particles at the 8 corners of the unit cell and 6 faces are occupied by the 6 particles at the center and it is denoted by F. Next type is the end centered or base centered unit cell. In this type of unit cell, in addition to 8 particles at the corner, there are 2 particles at the center of any 2 of its opposite faces of the unit cell.